नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी ब्लाऊज शिवले आहेत। याला मला खूप वेळ लागला कारण ते स्वयंपाकाचे कामं करते त्यामुळे काही टाईम मिळत नव्हता। स्वयंपाकाचे कामं, घरची कामं तेवढे करून मी हे ब्लाऊज शिवले आहेत, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर हा ब्लाऊज आहे बघा, हा साधा टक्सवाला आहे आणि हा आहे 44 छातीचा, 44 माप आहे याचं, तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे। आणि त्याच्यानंतर अजून पण हा पण आहे, हा 42 मापाचा आहे। हा पुढचा गळा आहे, हा मागचा गळा आहे आणि ह्या त्याच्या बाह्या आहेत। हा पण 44चाच आहे। खूप मोठा ब्लाऊज आहे हा, 44 छातीचा आहे आणि हा पण टक्सवाला आहे। बघू शकता हा पण मस्त शिवलाय। हा एक आहे, यांच्या बाह्या खूप त्यांना लांब पाहिजे होत्या, छोट्या पडत होत्या, त्यामुळे मग मी त्याला थोडीशी लेस जॉईंट कपडा दिला तर तिथे लेस लावलेली आहे। आणि हा पण 44 मापाचा ब्लाऊज आहे। याच्यानंतर ही 38ची छाती आहे, हा 38चा ब्लाऊज आहे आणि हा कटोरी आहे आणि त्याचा गळा मी चौकोनी घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि कॉटनचा ब्लाऊज आहे हा। ही पण 38ची छाती आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे। आणि ही साडी आहे, याला मी फॉल लावला, पिको फॉल पण करते। भरपूर साड्या होत्या पण ते दिवाळीमुळे त्या देऊन दिल्या। त्याच्यानंतर हे अल्टरला आले होता ड्रेस, तो पण मी अल्टर केला आहे, म्हणजे कमी केलेला आहे। आणि ही पिको फॉलची साडी आहे, बाकीच्या साड्या मी त्यांना देऊन दिल्या। तर आता माझं हे शिवणकाम झालेलं आहे। तुम्हाला ब्लाऊज कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा पण एक ब्लाऊज आहे शिवलेला, हा पण खूप मोठा आहे, 44चंच माप आहे। काय खूप ॲडजस्ट करावं लागतं, हे कपडे म्हणजे ॲडजस्ट होत नाही ब्लाऊजच्या याच्यामध्ये, पण तरी मग अशा पट्ट्या वगैरे जोडून तो तयार करावा लागतो त्यांना। तुम्ही बघू शकता हे मी ब्लाऊज शिवलेले आहेत, साड्या पण दाखवल्या आणि काही साड्या मी देऊन दिलेल्या आहेत। कमेंटमध्ये सांगा मला कसे ब्लाऊज झाले आहेत तर, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता हे 1 2 4 6 7 ब्लाऊज झालेले आहेत। आणि आता दिवाळी आलेली आहे त्यामुळं मग मी थोडंसं मशीनचं काम पण बंद केलेलं आहे, कारण स्वयंपाकाचे कामं आणि बाहेरचं म्हणजे बाहेरचं आणि हे ब्लाऊज शिवणं होत नाही। पण मी कामावून आल्यानंतर 1:30-2च्या नंतर मशीनवर बसते आणि लागलं तर थोडं जसं आहे, म्हणजे एक ब्लाऊजला मला 1-2 किंवा 2 किंवा 3 दिवस लागतात, अशा पद्धतीने मी शिवते। तर धन्यवाद आणि सपोर्ट करा, थँक्यू।